खरात आणि नेत्यांमधील सीडीआर अंजली दमानियांना कुठून मिळाली असा सवाल जयश्री खाडीलकर यांनी केलाय। दमानियांना ताब्यात घ्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तर दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयातून माहिती मिळते असं संजय राऊतांनी म्हटलंय। दरम्यान मला अनोळखी व्यक्तीकडून माहिती मिळाली असं उत्तर यावर अंजली दमानिया यांनी दिलंय। अशोक खरातचे सीडीआर अंजली दमानियांना कसे मिळाले याची चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर यांनी केली आहे। अशोक खरात सोबत रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांचे कॉल झाले होते असा दावा दमानियांनी केला होता। दमानियांनी अशोक खरातचा सीडीआर सोशल मीडियातही शेअर केला होता। त्यावरून खाडीलकरांनी दमानियांना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे। प्रेसला सगळं सांगून टाकलं आणि एक खळबळ माजवलीत। अंजली दमानिया या चंदीगडून आल्या की त्यांना ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही या सगळ्यांची बदनामी कशाच्या आधारे केली। हा सीडीआर तुम्हाला पाठवलाय त्याची तुम्ही शहानिशा केली होती का नव्हती केली। ज्या माणसाने हे सीडीआर पाठवलाय तो माणूस तुम्हाला माहिती नसताना या सीडीआर मधली माहिती, कथित माहिती तुम्ही अशी उघड का केलीत। मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्यापर्यंत येते हे देखील मी म्हटलं होतं। पण ही माहिती मी आधी डीजी ऑफिस, सीएम ऑफिस आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवली होती। दमानिया यांच्याकडे सीडीआर कुठून आला असा प्रश्न सर्वांनाच पडल्याचं सुषमा अंधारेंनीही म्हटलंय। तर दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयामधून सर्व माहिती मिळते असा दावा संजय राऊतांनी केलाय। की ज्याच्याकडे एक चिकार नेटवर्क आहे तरी आम्ही सतत म्हणतोय की आम्हाला SITने सीडीआर द्यावी। आम्ही पोलिसांना कायदेशीर मागणी करतो। अगदी त्याच वेळेला जर दमानिया माहिती बाहेर काढत असतील तर दमानियांना माहिती पुरवतो कोण, दमानियाचे स्रोत कोण, दमानियांनी सांगितलं पाहिजे। अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाही किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का। म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही। देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर त्यांनी एक निशाणा धरलेला आहे। तो निशाणा धरला का वगैरे धरला तो आता तुम्हाला कळेल हा निशाणा काय आहे। तो आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना एका शाखा प्रमुखाने जरी कॉल केला तरी ते उचलतात। एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं किंवा एखाद्या शेतकऱ्यानं जरी त्यांना फोन केला तरी सुद्धा ते उचलतात। आय थिंक ही वॉज द मोस्ट ॲक्सेसिबल CM